स्क्रीनवर दिसणाऱ्या या महान व्यक्तीला बघा. इतरांना खुश ठेवण्याचा अट्टहास मी आता सोडून दिला आहे, कारण प्रत्येकासाठी चांगला बनण्याच्या नादात मी हळूहळू स्वतःलाच हरवत होतो. आज गोंगाटापेक्षा शांतता आणि लोकांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःशी प्रामाणिक राहणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं. या जगात सरळ झाडांनाच आधी कापलं जातं. तुम्ही जितके चांगले वागता, लोक तितक्याच सहजतेने तुमचा फायदा घेतात. तुम्ही मदत केली तर तुम्हाला मूर्ख समजलं जातं. तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला कमकुवत समजलं जातं. प्रामाणिक माणसाला या जगात सन्मान नाही, फक्त वापर मिळतो. म्हणून लक्षात ठेवा, चांगला माणूस बना, पण स्वतःच्या किमतीवर नाही. थोडं तिरकं वागायला शिका, थोडं स्वतःसाठी उभं राहायला शिका. नाहीतर हे जग तुम्हाला जगू देणार नाही. म्हणून चांगुलपणा ठेवा, पण स्वाभिमान गमावू नका. येणाऱ्या नवीन वर्षात एका गोष्टीवरती मात्र ठामपणे उभा राहणं. लोक येतील, लोक जातील, पण जपायची तीच जे आपल्या वाईट काळामध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत उभा राहील. माझं ध्यान देऊन ऐका. 3 लोकांना मात्र कधी विसरत जाऊ नका. 1, ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला. 2, ज्यानं अडचणीच्या वेळी फळ काढला त्याला. आणि 3, ज्यानं जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. अजिबात विसरू नका. सुविचारांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, फडजी यांना लाईक करा व शेअर करा. थँक्यू.